हॅलो हाय नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी गावी म्हणजे कोकणातून गौरी गणपतीचं विसर्जन करून झाल्यानंतर त्याच रात्री आम्ही मुंबईला परत आलो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरचा गणपती बाप्पा होता त्याचं विसर्जन झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही दोघी मायलेकी बघा सेम साड्या नेसलेलो आहोत. दोघींनी खणाच्या साड्या नेसल्यात आणि कोइन्सिडन्सली दोघींनी सेम साड्या नेसल्या. जेव्हा आम्ही दोघींनी एकमेकांना बघितलं म्हटलं अरे सेम साड्या नेसलेल्या आहेत. तर माझ्या मम्मीने ही साडी मेहंदी कलरची नेसली आणि मी स्काय ब्लू कलरमध्येच आहे, म्हणजे ग्रीन स्काय ब्लू असं मिक्स कॉम्बिनेशनमधली ही खणाची साडी आहे. आणि आम्ही ठरवलं नव्हतं पण कोइन्सिडन्सली हा योगायोग झालाच होता. तर आम्ही दोघी मायलेकी आणि माझे आम्ही तिघं जण मिळून निघालो आहोत माझ्या मामाच्या घरी, म्हणजे माझ्या मम्मीच्या मावस भावाकडे. माझ्या मम्मीचं सक्का भाऊ आहे ते गावी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्हाला काही जाता येणार नव्हतं. म्हणून जवळच माझा मामा आहे डोंबिवलीला, आम्ही कल्याणला राहतो आणि माझा मामा डोंबिवलीला राहतो, म्हणजे माझ्या मम्मीचा मावस भाऊ. त्याच्याकडे आम्हाला जायचं होतं. कारण होतं की मी गावावरनं जो मामाचं वंशाचं सूप घेऊन आले तर ते द्यायचं होतं, म्हणजे ते मामाला द्यायचं असतं, मामाचा मान असतो तो आणि तो द्यायचं असतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला देऊया. मग गणपती विसर्जनाच्या आधी म्हणजे 10 दिवसाचे गणपती जाण्याच्या आधी ते द्यायचं होतं. म्हणून मग आमच्या घरचे गणपती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही निघणार होतो. पण त्या दिवशी इतका पाऊस होता, भरपूर पाऊस असल्याने आम्ही जायचं कधी जायचं दुपारी जायचं असं ठरत आम्ही विचार केला मामा ऑफिसवरनं येईल, त्याला संध्याकाळ होईल, मग आपण मामा आणि मामी दोघंही ऑफिसवरून येतील, त्याच्यानंतर संध्याकाळी आपण जाऊया. म्हणून आम्ही 8 वाजता निघालो. आम्हाला कॅब बुक होत नव्हती, खूप मुश्किलने कॅब बुक झाली. ओला रिक्षा करत आम्ही कसं करत ट्रॅफिकने घरी पोचलो. बघा माझ्या मामाकडे ही माझ्या मामीने आमचं मस्तपैकी औक्षण केलं, म्हणजे घास तुकडा ओवाळून आमच्यावरनं टाकतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे की नजर काढायची, बाबा पहिल्यांदाच जोडीने आलेले आहेत घरी. आणि ही माझी मम्मीची मावशी आहे आणि हे त्यांचे मिस्टर म्हणजे काका आहेत, ते म्हणजे माझी मावस आजी आणि माझे मावस आजोबा आहेत. आणि हे माझ्या मामाचं मोठं डोंबिवलीतलं घर आहे, खूप मोठं घर आहे. मी पहिल्यांदाच हे घर बघितलं, इतकं प्रचंड मोठं घर आहे माझ्या मामाचं. आणि मग मी बसले वंशाचं सूप करायला. वंशाचं सूप म्हणजे माझ्या सासूबाईंनी जसं मला सांगितलं होतं त्या प्रकारे सगळं मी सेट केलं. जसं 5 पानं, 5 भाज्या, फळं, परत ते वंशाला जे बनवलं होतं करंजा, लाडू, चिवडा हे सगळं बनवलं होतं. ते सगळं भरत होते मी आणि ह्यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. लग्नातल्या काही गोडधोड आठवणी सांगत होत्या. परत मी गावी काय काय मजा केली हे सगळं त्यांना सांगत होते, म्हणून खूप बरं वाटत होतं. माझे मामा मामी दोघं पण हे आहेत, म्हणजे काय म्हणतात त्यांना, पॅथॉलॉजी आहे त्यांचं, पॅथॉलॉजी क्लिनिक आहे माझ्या मामा आणि मामीचं. दोघं पण स्पेशलिस्ट आहेत त्याच्यामध्ये, डोंबिवलीमध्येच त्यांचं आहे. आणि दोघंही खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करतात. आपली त्यांची 2 मुलं पण खूप हुशार आहेत. दोघंहीच एक तर डॉक्टरकीमध्ये जाणार आहे त्यांचा मुलगा आणि मुलगीसुद्धा तसंच फील्डमध्ये आहे. त्याच्यामुळे खूप छान छोटंसं हॅपी कुटुंब आहे माझ्या मामाचं. आणि ही माझी मावशी जर असती ना, म्हणजे आम्ही त्यांना मावशीच म्हणतो, मावशी आजी होती ती माझी, पण आता ती नाही आहे. खरं तर ती माझी मावशी आजी असती ना तर तिने माझ्या लग्नात सगळ्यात जास्त धमाल केली असती. तिला खूप इच्छा होती माझ्या लग्नाची, पण ठीक आहे, तिने वरून आशीर्वाद देईल असंच समजतो. आणि मग माझी मम्मी इथे बसलेली, आम्ही सगळे मिळून गप्पा मारत होतो. आणि मला खूप मस्त वाटत होतं माझ्या मामाच्या घरी येऊन वंशाचं सूप द्यायला. माझे दुसरे मामा गावी असतात, पण ह्या मामाशी पण माझा खूप चांगला बॉन्ड आहे. त्याच्यामुळे म्हटलं ह्या मामाकडेच देऊया, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. माझ्या या मामाच्याच नशिबात माझ्या वंशाचं सूप होतं. मग मस्तपैकी मामाला टॉवेल टोपी दिली. आमच्याकडे टॉवेल टोपीला खूप मान आहे. तर टॉवेल टोपी मामाला दिली आणि मस्त हळद कुंकू लावली आणि सगळे तांदूळ मामाच्या कपाळाला असे पटकन चिपकले. आणि मी खूप एक्सायटेड झाले, म्हटलं बघ मामा तुझ्या डोक्याला सगळे तांदूळ लागले हा. मस्त की ते दिलं. आणि मग नंतर वंशाचं सूप मामाला ओवाळून, म्हणजे असं व्यवस्थित ओवाळून, जसं मला सांगितलं होतं गावी त्या प्रकारे ओवाळून व्यवस्थितपणे मग वंशाचं सूप मामाला दिलं. मामाने ही सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती, कारण का भाची येणार होती. मामाला माहिती होतं वंशाला काय काय करायचं आहे, मामीलाही माहिती आहे वंशाला काय काय करायचं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांनी पूर्णपणे जय्यत तयारी करून ठेवली होती. मग नंतर मामाने वंशामध्ये वंशाच्या सुपामध्ये पैसे टाकायचे असतात, मग त्यांनी पैसे टाकले वंशाच्या सुपामध्ये आणि ते सूप घेतलं आणि मला पैसे दिले, म्हणजे द्यायचेच असतात ते तिकडे, अशी पद्धतच आहे. आणि माझ्या मामाला माहिती होतं. मग माझ्या मामाला मी मस्तपैकी लाडू नेले होते, ते लाडू भरवले. माझ्या मामाने पण मला भरवले, म्हटलं तू पण गोड तोंड कर, मी पण, म्हणजे मी एकटाच का खाऊ, तू पण खा, म्हणून मी पण खाल्ले मग ते लाडू. आणि सगळ्यांना थोडे थोडे लाडू भरवले. आणि मग नंतर आम्ही सगळे बसलो. वंशाचं सूप घेतल्यानंतर माझा मामा म्हटलं चला आता थोडे थोडे फोटोज पण काढूया ना बाबा, वंशाचं सूप घेतलं आहे मी. मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून फोटोज काढले मस्तपैकी.
खूप छान छान असे, हे तरी थोडेसेच आहेत पण भरपूर आम्ही फोटोज काढले. आणि मग फोटो काढून झाल्यानंतर मग आता म्हटलं, मामी म्हटली आता माझी बारी आहे ना, मी पण भाचीसाठी काय काय केलं तर दाखवते. माझ्या मामीने बरंच काय काय केलं होतं. इथे माझी मम्मी पण आहे. आम्ही असं मस्त छोटासा फॅमिली फंक्शन केला एन्जॉय. आणि मग फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर माझ्या मामीची तयारी तुम्हाला दाखवते. खूप छान तयारी केली होती माझ्या मामीने. बघा इथं माझ्यासाठी ओटी भरण्यासाठी तिने खूप सुंदर अशी साडी घेतली होती. माझ्या मामीला माहिती आहे की मला कशी साडी आवडेल, त्याच्या हिशोबाने तिने खूपच सुंदर म्हणजे शालू घेतला होता. एक प्रकारे तो शालूच आहे. इतका सुंदर आणि मला आवडता कलर असा, म्हणजे खूप माझ्यावर आवडतो मला असे, म्हणजे असे कलर्स आहेत ना मला खूप आवडतात. तशातलाच कलर माझ्या मामीने माझ्यासाठी घेतला होता. मग ह्यांना पण बसवलं, हे शूट करत होते व्हिडिओ, पण त्यांना मामीने सांगितलं नाही बसा, तुम्ही पण बसा. तर ह्यांना मग त्यांना टॉवेल टोपी दिली. त्यांच्यासाठी पण पॅन्ट पीस शर्ट पीस घेतलं. म्हणजे पहिल्यांदाच भाची आणि भाचीचं नवरा घरी आल्यावर एवढं सगळं गोड कौतुक करणं तर मामाला पाहिजेच. म्हणजे मामाने तेवढं केलंच पाहिजे असं मामा म्हणतो. तर त्या मामाने त्याचं कर्तव्य त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलं. मग त्यांनी त्यांना टॉवेल टोपी वगैरे दिली आणि त्यांच्यासाठी पॅन्ट पीस शर्ट पीस होतं ते दिलं. मग माझ्या मामीने मला ओवाळलं, हळद कुंकू लावून ओटी भरली आणि खूपच सुंदर साडी घेतली. मला खूपच आवडली. मी काहीतरी स्पेशल फंक्शनला ती साडी नक्की घालेन आणि नक्की दाखवेन तुम्हाला माझ्या मामीने मला कोणती साडी दिली ती. आणि घातल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेनच. आमच्या सगळ्यांनाच ती साडी खूप आवडली. म्हणजे शालूच आहे एक प्रकारे तो, इतका सुंदर आणि कलर तर बघा तुम्ही खूप सुंदर आहे. आंबा येलो कलर आहे आणि खूप मस्त आठवतं. आणि माझ्या मामीची आणि माझी साडी पण सिमिलर मॅचेस झाली. आज कॉइन्सिडन्सली सगळ्यांच्या साड्या मॅचेस होत होत्या आमच्या. तर माझ्या मामीने बघा किती व्यवस्थितपणे मस्तपैकी अशी छान मला ओवाळलं. आणि आमच्याकडे भाचीचे पाय पडण्याची पद्धत आहे, तर इथे तुम्ही चुकीचं मानू नका. पण आमच्याकडे म्हणतात भाचीचे पाय पडले तर स्वर्ग मिळतो असं म्हणतात आमच्याकडे. त्याच्यामुळे भाचीचे पाया पडल्या जातात. आमच्याकडे लग्नातसुद्धा भाचीचे पाय धुतले जातात. मामा आणि मामी मिळून भाचीचे पाया पडतात. आपण ते आम्हाला पाया पडू देत नव्हते कारण का भाचीने पायाला हात लावायचा नसतो असं म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही म्हणत होतो नाही नाही आम्ही पण पाया पडणार, आम्ही पण पाया पडणार. ह्याच्यावरनं आम्ही हे झालं. पण आम्ही शेवटीला त्यांना म्हटलं प्लीज पडू द्या पाया. मग आम्ही पाया पडलो. आणि ही माझ्या मामाची ना गॅलरी आहे, म्हणजे इतकी मोठी गॅलरी आहे ना, म्हणजे इकडे ना एक 1 BHKचा हॉल जेवढा असतो ना तितकी मोठी गॅलरी आहे. बघा इथे आता सगळे कपडे वाळत आहेत. पण एक 1 BHKची हॉल हॉल पण छोटा असेल 1 BHKचा. हल्लीचं तर खूप छोटे छोटे बिल्डर्स घरं देतात. पण एक 1 BHKचा पूर्ण मोठा भला मोठा हॉल होईल इतकी मोठी गॅलरी आहे. म्हणजे असे एक 20 लोक आरामात झोपू शकतील इतकी मोठी गॅलरी आहे. मग त्याच्यानंतर मामाने मस्त, म्हणजे मामीने एकदम छान असं जेवण बनवलं होतं आमच्यासाठी. हे आमचे व्हेजिटेरियन असल्यामुळे त्यांनी व्हेजच बनवलं. त्यांनाही माहिती आहे आता जग जाहीर झालेलं आहे की माझे व्हेजिटेरियन आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुणाकडेही गेलो तर आम्हाला व्हेजच खायला मिळतं. माझ्या मामीने मस्तपैकी व्हेजमध्ये सगळं काही बनवलं होतं. खीर बनवली होती, पापड होतं, वरण भात होता, असं सगळं जेवण केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या घरी यायला निघालो. थँक्यू.